राष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दिवंगत अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. अजितदादांच्या कार्याचा गौरव व्हावा अशी पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादीचे दिग्गज राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांना पद्मविभूषण मरणोत्तर पुरस्कार दिला जावा अशी मागणी सर्वच आमदारांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे. हे पत्र आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये एक समिती आहे ज्याचे माननीय मंत्री रावल साहेब हे प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून ही नावं केंद्र सरकारला सुचवली जातात. तर दादांचं महाराष्ट्रामध्ये जे काम होतं, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि देशाच्या एकंदर राजकीय पटलावरती दादांनी जे अतुलनीय असं योगदान दिलं होतं, त्या योगदानाचा आणि या महान नेत्याच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक उचित असं अभिवादन करण्याच्या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी, मग विधानसभेतील असतील, विधान परिषदेतील असतील, यांनी हे पत्र मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेलं आहे. राजकीय नेतृत्व म्हणून दादांची एक ओळख होती, त्यांची पक्ष संघटनेवर मजबूत अशी पकड होती. त्याचप्रमाणे प्रशासनावरती पकड असलेला एक नेता म्हणून महाराष्ट्रात दादांची ओळख होती. शेतकरी आणि सहकार क्षेत्रामध्ये दादांचं मोठ्या प्रमाणावर काम होतं, त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आणि या महाराष्ट्रामध्ये जनकल्याणाच्या योजना आणण्यामध्ये सुद्धा दादांनी पुढाकार घेतला होता. तळागाळातील माणसांना या शासकीय योजनांचा लाभ मिळावा याच्यासाठी दादा नेहमीच आग्रही असायचे. अजितदादांचं अचानक जाणं हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे आणि अशा महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमाचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा सर्वोच्च असा सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणून आज राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी ही मागणी केलेली आहे आणि दादांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित व्हावं अशी आम्ही सगळ्यांनी आग्रही पद्धतीने मागणी केलेली आहे. त्याला मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की राज्याकडून केंद्राकडे याची शिफारस होईल आणि लवकरच दादांना हा पुरस्कार मिळेल. पद्मविभूषण देण्यासाठी इथं स्वागतार्ह, परंतु त्यांना अजूनपर्यंत न्याय या अधिवेशनात सुद्धा मरणोपर्यंत नाही मिळाला. यावर तुमची काय प्रतिक्रिया? सरकार या संदर्भात अतिशय गंभीर आहे. चौकशी चालू आहे. ज्या ज्या गोष्टी चौकशीच्या नेमल्या पाहिजेत त्या सर्व सरकारने केलेल्या आहेत. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये याच्याबद्दलचं निवेदन विस्तृत असं केलं होतं. त्यामुळं निश्चितच या सर्वांमध्ये निश्चित जे ज्या गोष्टी चौकशीच्या कराव्या लागतील त्या सरकार करत आहे आणि आमचा सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास दादा को अवार्ड दिया जाए। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष और स्वर्गीय अजितदादा पवार, इन्होंने महाराष्ट्र में जो लोगों के लिए काम किया था, राजकारण, समाजकारण में और महाराष्ट्र के प्रगति में जो उनका योगदान था वो नजर में लेते हुए हम सब राष्ट्रवादी के जितने भी विधायक हैं उन सबों ने आज राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब इनको एक पत्र दिया है जिसके अंदर हमने ये मांग की है कि अजितदादा का जो काम था, एक पार्टी के राष्ट्रीय नेता करके उन्होंने काम किया था, पक्ष संगठन के ऊपर उनका बहुत ही काम था और ये होने के बाद में भी महाराष्ट्र में जो भी प्रगति हुई है उसके अंदर उन्होंने बहुत सारा योगदान दिया है. शेतकरी रह गए, कोऑपरेटिव मूवमेंट रहेगी, इसके अंदर दादा ने अपना योगदान दिया था और प्रशासन के ऊपर उनकी मजबूत पकड़ थी. अधिकारी कोई भी बात अगर से उनके सामने रखते थे तो दादा तुरंत उसके ऊपर एक्शन मोड पे आते थे. ये महाराष्ट्र ने देखा है. हालांकि 2 दिन जो बारिश हो रही थी तो पूरे सोशल मीडिया पे अजितदादा का एक चित्र भी आया था कि वो ऊपर वाले को कह रहे हैं कि मैं वापस जाता हूँ और ये पूरी आपत्ति
निपटा के वापस आता हूँ। तो इतना लोगों के दिल में अजीत दादा के बारे में एक अपनापन है, तो ये इनका जो कार्य था उसका उचित ऐसा सम्मान होना चाहिए। इसके लिए हम सब ने मांग की है कि अजीत दादा को मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार का सम्मान दिया जाए। कल मुख्यमंत्री मिसिंग लिंक के बारे में बात कर रहे थे। जब मिसिंग लिंक के बारे में बात करते हुए मुख्यमंत्री ने अपना नाम लिया और एकनाथ शिंदे जो डेप्यूटी सीएम है उनका नाम लिया, अजीत दादा का नाम नहीं लिया, उसको लेके नाराजगी है। आज हम लोग सिर्फ हमारे नेता दादा के बारे में आए हैं, आज पॉलिटिक्स की बात नहीं करें। मरणोपरांत आप उन्हें पद्म विभूषण दे रहे हैं, परंतु उनको अभी तक का न्याय इस अधिवेशन में भी नहीं मिला। कल का आखिरी दिन है, हिंदी में बताइएगा। मराठी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।